तशा प्रकारे बघा इथे त्यांनी एक मोठा आवाज त्यांना ऐकलेला आहे आणि तो आवाज कोणत्या प्रकारचा होता हे ऐकण्यासाठी ते सर्व काय झाले त्यांनी बघण्याचा प्रयत्न केला आहे. तर साऊंड मेड बाय कशा प्रकारचा मोठ्या प्रकारचा आवाज आला आहे की तो खूप मोठ्या भयानक प्रकारचा आवाज होता. अंधार अजूनही आहे. 12:53 झालेले आहेत. अ वॉटर स्पाउट एक्सप्लोड विथ द टर्माउस इंटेन्सिटी. जो वॉटर आहे जे पाणी आहे ते गलबताच्या ते बाहेर आलेलं आहे आणि एक मोठा प्रकारचा जो आवाज आहे तो साऊंड इथे आलेला आहे. आता इट वॉज 12:50 दॅट द लॉर्ड वॉज अ हर्ट्स रिमाइंडिंग इट द साऊंड मेड बाय. तर इथे त्यांनी झाले की जेव्हा रात्रीचे 12:53 झाले 12:53 झाले 12:53 झाल्यानंतरची त्या क्रिएचरशी जो मॉन्स्टर आहे त्याच्याशी मिळता जुळता आवाज रिमेलिंग म्हणजे काय आहे मिळता जुळता जो आवाज आहे तो त्यांनी ऐकलेला आहे. हर्ड म्हणजे काय ऐकणे आहे की 12:53 झाले 12 वाजेपर्यंत सर्व शांतता होती. तो जवळजवळ जो प्राणी होता तो दिसत नव्हता. तो गायब झाला होता. तो डिसॅपिअर झाला आणि त्यांना एक प्रकारचा काय वाटला आनंद देखील वाटला आणि एक जे भीतीचं वातावरण देखील होतं आणि एक होप होती कुठेतरी आशा होती की आता त्या प्राण्यापासून आपल्याला सुटका झालेली आहे. परंतु अचानक 12:53 काय झालेलं आहे की जो एक मोठा आवाज आला की तो त्या प्राण्याच्या मिळत्या जुळत्या आवाजासारखा इथे होता. रिमेलिंग म्हणजे काय मिळता जुळता जो आवाज आहे त्याच्याशी तो आवाज तिथे आला होता आणि तो आवाज ऐकल्यानंतर पुन्हा सर्वजण निस्तब्ध झालेले आहेत. अ वॉटर इज स्पाउट एक्सप्लोडेड विथ द टर्माइट्स इनसाइड. आणि जे पाणी होतं ते पुन्हा त्यांच्या बोटीतून ते बाहेर आलेलं पाणी इथे पाहू शकता की बघा अशा प्रकारे जो अंधार आहे त्या अंधारामध्ये इन अ वॉटर स्पाउट एक्सप्लाइड ते पाणी आहे ते कुठे निघालं आहे ते बुडामधून ते पाणी टर्माइंड होऊन बाहेर पडलेलं आपल्याला इथे दिसत आहे. रायटर आस नेड जो लेखक आहे तो विचारत आहे इज नॉट दॅट द नॉईज क्रिएशन्स मेक. म्हणजे हा जो इज दॅट हे जे क्रिएचर्स आहे की तेच नॉईज म्हणजे हा जो गोंधळ आहे हा जो आवाज आहे. इन क्रिएटिशियन्स म्हणजे काय की एक प्रकारचा जो प्राणी आहे जे अशा प्रकारचे जे प्राणी आहेत त्यांचा आवाज आहे का. वेन दे स्प्राउट वॉटर फ्रॉम देअर ब्लोडेज की ते अशा प्रकारचे पाणी काय करत असतात उडवत असतात आणि त्याचप्रमाणे हे जे पाणी आहे का असं देखील जो रायटर आहे जो लेखक आहे तो कुणाला विचारत आहे नेडला विचारत आहे म्हणजे जो प्रोफेसर आहे त्याला विचारत आहे. तर तो काय सांगत आहे येस दॅट्स द नॉईज. हो हा अशाच प्रकारचा गोंधळ आहे. नॉईजचा अर्थ काय आहे गोंधळ आहे. सर बट मच लाऊडर परंतु याच्यापेक्षा जास्त आवाज येत असतो. जे हा जो आवाज आला आहे तो आवाज फार थोडा कमी प्रमाणात आहे परंतु हा जो मोठा आवाज आहे याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात हा आवाज येत आहे. बट मच लाऊडर देअर मस्ट बी अ होल लर्किंग इन अवर वॉटर. आणि जे आपलं जे वेल लर्किंग म्हणजे अशा प्रकारची जी वेल मासा आहे तो अशा प्रकारचं पाणी उडवण्यासाठी किंवा त्याचा आवाज आहे तो अशा प्रकारे करत आहे. सेड नीड. आणि तर अशा प्रकारे ते सांगत आहेत की जे अशा प्रकारे पाण्यात राहणारे जे मासे आहे ज्याप्रमाणे जो वेल मासा आहे तो देखील अशाच प्रकारचं पाणी हे उडवायचं हे काम करतं असं वॉटर सेड नीड. जे नेड जे आहेत जे आपले त्या कॅप्टन आहेत ते त्यांनी ते सांगत आहेत. बघा मग आता पुढे काय घडत आहे हे झालं 12:53 घटना काय आहे ती त्यांनी सांगितलेली आहे. तर अशा प्रकारची घटना तिथे त्यांनी सांगितलेली आहे. तर पुढे परत ॲट 2 म्हणजे रात्रीच्या पुन्हा 2 वाजता इन द मॉर्निंग म्हणजे सकाळ. आता इथे 2 वाजली बघा 2 म्हणजे बघा इथे आपल्या 12च्या नंतर आपला दिवस काय होतो दुसरा सुरू होतो की नाही. मग दुसरा दिवस सुरू झाल्यावर आपण मॉर्निंग लावतो म्हणजे इथे दुपारचे 2 वाजलेले आहेत का तर नाही. इथे कितीचे वाजलेत इथे सकाळचे 2 वाजलेले आहेत. 2 म्हणजे इथे काय आहे मॉर्निंग आहे म्हणजे इथे रात्र आहे दिवस नाही आहे. म्हणजे इथे आपण दुपारचे 2 वाजले की आपल्याकडे उजेड असतो परंतु इथे 2 म्हणजे इथे काय दिले मॉर्निंग आहे म्हणजे इथे काय आहे सकाळ आहे. आणि म्हणून सांगितले ॲट 2 इन द मॉर्निंग द कोर ऑफ लाईट म्हणजे काय रिपेंडेड अँड 5 मिल्स अवे फ्रॉम द अब्राहम लिंकन की द कोर ऑफ लाईट म्हणजे तिथे प्रकाशामध्ये त्यांना पुन्हा काय दिसत आहे की थोड्याशा 5 मीटर अंतरावरती द अब्राहम लिंकन की त्यांची जी अब्राहम लिंकन म्हणजे जी त्यांच्या बोटीचं जे नाव आहे ते लढाऊ जहाज आहे त्या जहाजाचं नाव आहे अब्राहम लिंकन. त्याच्या 5 मीटर अंतरावरती ते काय करत आहे एक पुन्हा त्यांना एक प्रकाश एक लाईट असं तिथे दिसत आहे की तिथे काहीतरी आहे असं त्यांना जाणवत आहे. आणि ते 5 मीटरच्या अंतरावरती ते उभे आहे त्या बोटीपासून 5 मीटर अंतरावर बघा इथे आधारात तुम्हाला इथे दिसत आहे. बघा आता इथे काय दिले ॲट डे ब्रेक द ॲनिमल्स इलेक्ट्रिक ग्लो की अशा प्रकारे जो विद्युत प्रवाह ज्याप्रमाणे लाईट पडावा त्याप्रमाणे तो काय झाला तो लाईट दिसत होता इलेक्ट्रिक ग्लो सारख्या प्रकार प्रकाश पडलेला होता. अँड डिसायपर्ड आणि तो पुन्हा नाहीसा झाला. अँड 7 इन द मॉर्निंग आणि सकाळच्या
ते दिले. अँड ॲट 7 म्हणजे 7 आहे, इन द मॉर्निंग मिस्ट, सकाळच्या 7च्या वेळी जे धुकं आहे, वॉज स्प्रेड ऑल अराउंड, जे धुकं आहे ते सगळीकडे पसरलेलं होतं. मिस्टचा अर्थ काय आहे? धुके. धुके माहिती आहे ना, जे सकाळच्या वेळी जेव्हा सकाळी जेव्हा थंडीचे दिवस असतात, त्या थंडीच्या दिवसामध्ये सकाळी 5ला 6ला सगळीकडे धुके पडलेले असते, ज्या सफेद सफेद चादर ओढलेली असते आणि आपल्याला समोरील गोष्ट काही दिसत नाही, त्याला आपण काय बोलणार आहोत? धुके बोलणार आहोत. आणि सकाळी 7च्या वेळी सकाळी सगळीकडे काय पसरलेलं होतं? धुके पसरले होते. त्याच्यामुळे तो त्या धुक्यामध्ये कुठेही तो प्राणी आपल्याला दिसत नव्हता. त्या धुक्याचा काय झालं? परिणाम झाला आणि ते त्याला शोधत होते, पण सकाळी 7 वाजले होते तरी पण ते धुके सर्वीकडे पसरल्यामुळे तो प्राणी कुठेही दिसेनासा होत होता. दॅट मेड विजिबिलिटी इवन ब्लेक अँड ॲट 8 इन द मॉर्निंग, आणि जेव्हा सकाळचे जवळजवळ 8 वाजले तरी त्या अंधुक प्रकाशामध्ये देखील तो काय करत नव्हता? दिसत होता. मेड विजिबिलिटी इवन म्हणजे तो आपल्या दृष्टीमध्ये तो येत नव्हता. सकाळचे 8 वाजले म्हणजे ब्लेक अँड ॲट, दॅट मेड विजिबिलिटी म्हणजे काय? बघण्याची जी क्षमता होती की ती इवन ब्लेक म्हणजे जो अंधुक होता, जो 8 इन द मॉर्निंग, सकाळच्या 8 वाजता देखील आपण पाहू शकत होतो, परंतु त्या अंधार असल्यामुळे आपल्याला तो दिसत नव्हता. तर मिस्ट रोल अवे इन मेकिंग द हॉरिझॉन लुक क्लिअर अँड विंडर, की तिथे म्हणजे आपण बोलू शकतो की दाट जो धुका आहे ते सगळीकडे पसरल्यामुळे तो हॉरिझॉन लुक क्लिअर अँड विंडर, की अशा प्रकारे जो ते आहे ते सगळीकडे तिथे पसरण्यात आलं होतं ते धुकं, आणि त्या धुक्याच्या अंदाजाने तिथे सगळ्या गोष्टी काय होत्या, जो ॲनिमल होता तो आपल्याला तिथे दिसत नव्हता. सडनली नेड लँड्स व्हॉइस कुड बी हेड, आणि सडनली अचानकपणे जो नेड लँड्स आहे व्हॉइस कुड बी हेड, तो आवाज ऐकू शकत होता. कोणाचा? देअर इज द थिंग इन क्वेश्चन ॲस्टन टू पोर्ट, आणि त्याचा म्हणा जो प्रश्न होता की जे आपल्याला जे पाहिजे आहे ते काय ते मिळाले. ॲस्टन टू पोर्ट, की आता तुम्ही काय राहा, तयार राहा, इथे तो त्याला सांगत आहे. देअर इज द क्वेश्चन. द हार्पून स्प्राउटेड, तिथे ते भाला आहे तो काय केला होता? त्यांनी हातामध्ये घेतलेला होता. त्या हार्पून शाउटेड त्याने हातात घेऊन ठेवलेला होता. एव्हरीवन नोटीस अ ब्लॅकिश बॉडी इन इमर्जंट मीटर अबाव द वे, की प्रत्येकाने गोष्ट नोटीस केली, प्रत्येकाने लक्ष दिलं, बघितलं की जो ब्लॅकिश बॉडी आहे, की एक जो प्राणी आहे जो पाण्यामध्ये आहे त्याची बॉडी कशी आहे? ब्लॅकिश आहे, काळ्या रंगामध्ये आहे. इमेज अँड मीटर अबाव द वे, आणि ती लांबच लांब ती पाण्यामध्ये पसरलेली आहे, हे देखील त्याच्यामध्ये तो काय करत आहे? पाहू शकत आहे. बघा, द बॉडी इमेज इन मीटर अ मील अँड हाफ फ्रॉम द फेअरग्रेट, आणि तो काही अर्ध्या मैलाच्या अंतरावरती, जहाजापासून अर्ध्या मैलाच्या अंतरावरती तो तिथे उभा आहे. बघा, इथे पाहू शकता की अगदी किती जवळ हे अंतर तुम्हाला इथे दिसत आहे. जहाजाच्या अगदी अर्धा किलोमीटर काय आहे तिथलं अंतर आहे. क्वेरिंग द व्हायलन्स इट इज टेल वॉज क्रिएटिंग अँड कन्सिडरेबल इन करंटली, आणि त्या जहाजामधून त्यांना फक्त त्याची काय दिसत आहे? शेपटी दिसत आहे. जे अंक आहे त्याचे काय दिसत आहे? शरीर अर्ध्या मीटरवर अंतरावर तो प्राणी तिथे आहे, आणि जवळजवळ त्याला काय दिसत आहे? क्रिएटिंग अ कन्सिडरेबल करंट, की तिथे जवळजवळ तो त्याच्या जवळ आहे, आणि त्या प्राण्याची फक्त त्याला तिथे काय दिसत आहे? शेपटी दिसत आहे. इट्स टेल वॉज इ ग्रीटिंग, ते हलत आहे, ती दिसत आहे, पाण्यात वर खाली होत आहे, हे देखील दिसत आहे. द क्रू वॉज वेटिंग इम्पॅशनली फॉर द ऑर्डर फॉर देअर लीडर, आणि जे क्रूवर जे माणसं होते, जे जहाजावर जे माणसं होते ते फक्त वाट बघत होते की आम्हाला कधी एकदा ऑर्डर मिळते आणि आम्ही कधी एकदा शूट करत आहोत. द क्रू वॉज वेटिंग इम्पॅशनली फॉर ऑर्डर फ्रॉम देअर लीडर. लीडर म्हणजे कोण? जो त्यांचा नेता आहे. आपल्या नेत्याकडून किंवा आपल्या प्रमुखाकडून किंवा आपल्या कमांडरकडून कधी एकदा आपल्याला आज्ञा मिळते त्याची ते वाट बघत होते. द लॅटर आफ्टर केअरफुली ऑब्झर्विंग द ॲनिमल, आणि ते खूप वेळानंतर ते काय करत होते? ऑब्झर्विंग करत होते. त्या प्राण्याचं कशा प्रकारे निरीक्षण तिथे चालू होतं की तो प्राणी कसा आहे, तो कशी हालचाल करत आहे, त्याचं फिरणं कसं आहे, याच्याबद्दलची ते काय करत आहे? ऑब्झर्विंग करत होते. ऑब्झर्विंग करणे म्हणजे त्याचं ते निरीक्षण करत होते की कशा प्रकारचा तो प्राणी दिसत आहे, की त्याची हालचाल काय, मुवमेंट्स काय आहेत ते बघत होते. ऑर्डर द इंजिनियर्स टू सेल फुल स्टीम टुवर्ड्स द ॲनिमल, आणि तिथे प्रकारे ऑर्डर आली की जी एक आज्ञा आली की जे आपल्याला त्या गोष्टीवर जे शूट करायचं आहे, जे सर्व प्रकारचे हत्यार त्याच्यासाठी घेतलेले आहेत, जे बंदूक आहे, जे फुल लोडेड बंदूक आहे, जे डग बंदूक आहेत, त्याचप्रमाणे जे भाले आहेत, हे सर्व त्यांनी घेतले आहे. आणि जे ऑर्डर द इंजिनियर जो अभियंता आहे त्याच्याकडून एक प्रकारची जी ऑर्डर गेली त्या प्राण्याने मारण्यासाठी, जो
द हवर ऑफ बॅटल अँड स्टाउंडेड. आणि हे जे बॅटल आहे, जी लढाई आहे, जे युद्ध आहे, काय आहे, आता अशा प्रकारे काय होणार आहे, सुरू झालेलं इथे आपण पाहू शकतो. अ फ्यू मिनिट्स लेटर, आणि काही मिनिटांनंतर द अब्राहम लिंकन हेडेड स्ट्रेट फॉर. आणि मग ते काय झालेले आहे, स्ट्रेट झालेले आहे, ते उभे राहिलेले आहेत आणि त्यांना मारण्यासाठी सज्ज झालेले आहेत. द ॲनिमल विच कॅच अप समवन स्पीड अँड केप्ट इज डिस्टन्स. तर ॲनिमलला पकडण्यासाठी ते जहाजाच्या बरोबर त्या ॲनिमल ज्या दिशेने आहे, जो प्राणी त्या दिशेने आहे, त्या दिशेने जाण्यासाठी ते काय केले आहे, त्याला पकडण्यासाठी ते जहाजाच्या दिशा आहे ती त्याच्याकडे वळवली आहे. द ॲनिमल विच कॅच अप सम स्पीड, की त्याच स्पीडने ते तिथे गेलेले आहेत, काही अंतरावर ते थांबून आहेत, की जवळजवळ अंतरावर ते तिथे गेलेले आहेत आणि त्याला पकडण्यासाठी तिथे ते जहाज फिरवत आहेत. फॉर 3/4 hours, आणि जवळजवळ पाऊण तासानंतर, फॉर 3/4 म्हणजे काय आहे, पाऊण तास. द चेस ड्रॅगन बॉल, त्याचा पाठलाग करत आहे. चेसचा अर्थ काय आहे, पाठलाग करणे. बट द फ्रॅगरेट कुड नॉट कॅच अप विथ द स्पीड ऑफ द ॲनिमल. बघा, परंतु जे आपलं जहाज आहे, जे लढाऊ जहाज आहे, त्या ॲनिमलच्या स्पीडला ते कॅच करू शकलं नाही, ते पकडू शकलं नाही. याचा अर्थ ते याचा अर्थ जो ॲनिमल आहे, जो मॉन्स्टर आहे, तो या पाण्याच्या ज्या जहाजाच्या स्पीडपेक्षाही तो जास्त फास्ट आहे, तो त्याला पकडू शकला नाही. फ्रॅगरेट कुड नॉट कॅच अप विथ द स्पीड ऑफ द ॲनिमल. विथ द स्पीड म्हणजे ॲनिमलच्या स्पीडच्या बरोबर हे जे जहाज आहे त्याला ते पकडू शकलं नाही. तो त्याच्या जो ॲनिमल आहे तो पुढे निघून गेलेला इथे आपण पाहू शकतो. तो जहाज काय गेला आहे, तो पुढे गेलेला आहे, तो पकडू शकलेला नाही त्याला. द रायटर सेज the chase was a thrilling experience while Ned Land stood at disposed with the harpoon in hand. आता रायटर म्हणत आहे, द रायटर सेज, लेखक म्हणत आहे, द चेस वॉज अ थ्रिलिंग एक्सपिरियन्स, की हा जो पाठलाग करण्याचा जो अनुभव आहे हा कसा आहे, खूप थ्रिलिंग आहे, म्हणजे खूप अनुभवी आहे. थ्रिलिंग आपण म्हणू शकतो, हॉरर म्हणू शकतो. एक्सपिरियन्स वाईल नेड लँड स्टूड ॲट दिस पोस्ट विथ द हार्पून इन हँड. आणि त्यांनी सांगितलं की आता आपण आपल्या हातामध्ये काय घ्यायचं आहे, भाले घ्यायचे आहे. नेड लँड स्टूड ॲट दिस पोस्ट विथ हार्पून. आणि नेड लँड यांनी काय केलं, आपल्या हातामध्ये काय घेतले आहेत, हार्पून घेतलेले आहेत. म्हणजे काय घेतलं आहे, भाला घेतला आहे, की जसं जसं आपण त्याच्या जवळ येणार आहोत तसं जसं आपण त्याला काय करणार आहोत, त्याला आपण मारण्याच्या दिशेने तो त्याच्या हातात घेतलेला आहे. अँड सेव्हरल टाइम्स द ॲनिमल लेट डेम अप्रोच बट ॲज द हार्पूनर. परंतु कित्येक वेळेस असं झालं की तो त्याला मारायचा प्रयत्न करत होता, परंतु तो त्याच्यापासून दूर निघून जात होता. तो त्याचा निशाणा किंवा त्याचा जो मार आहे तो चुकवत होता. किती वेळा त्याने हातामध्ये ते घेतलं. सेव्हरल टाइम्स इन द ॲनिमल, कितीतरी वेळा, म्हणजे प्रत्येक वेळेस तो त्याला तो भाला हातात घेतला, परंतु तो निसटून जात होता. ॲनिमल लेट डेम अप्रोच बट ॲज अ हार्पूनर. आणि तो परत तो काय होत आहे, त्याच्या हार्पून तो भाला आहे तो निसटून जात आहे. तो प्राणी त्याच्या हातातून काय होत आहे बघा, अशा प्रकारे निसटून. वॉज अबाउट टू स्ट्राईक अँड द सेंटेन्स वुड स्टिल ऑफ स्विफ्टली. आणि तो अशा प्रकारे त्या गोष्टी होतच राहिल्या. तो हळुवारपणे तो तिथून निसटून गेला. हळुवारपणे, स्विफ्टली म्हणजे काय आहे, हळुवारपणे. स्टिल ऑफ स्विफ्टली, अगदी हळुवारपणे, शांतपणे तो तिथून काय करत होता, निसटून गेला. वॉज अबाउट टू स्ट्राईक द सेंटेन्स म्हणजे अशा प्रकारचा जो क्रिएचर आहे, जो प्राणी आहे, वुड स्टिल ऑफ सेफली म्हणजे तो काय हळुवारपणे तो काय गेला, तिथून निघून गेलेला इथे दिसत आहे बघा. अजूनही त्या प्राण्याचा शोध लागलेला नाहीये. द कमांडर डिसाइडेड टू यूज मोर डायरेक्ट मेथड ऑफ द अटॅक. आता कमांडरने विचार केला की आता आपल्याला काय करायचं आहे, डिसाईड आहे, त्याने ठरवलं आहे की आता तर आपल्या हाती लागत नाही. आपण खूप सारे प्रयत्न केले, खूप सारे आपण योजना आखल्या, आपण खूप सगळ्या गोष्टी, आपले हत्यारे आपण घेतले, किती वेळा प्रयत्न केला, पण तरी देखील काय होत आहे, तो आपल्या हातात मध्ये येत नाही किंवा आपल्याला तो कॅच होत नाही. मग आता आपण दुसऱ्या पद्धतीने आपण काय करणार आहोत, अटॅक करणार आहोत. अटॅकचा अर्थ काय आहे, हल्ला करणे आहोत. बट फेल्ड, परंतु अयशस्वी झालेलो आहे. द कमांडर डिसाइडेड, कमांडरने ठरवलेलं आहे टू यूज मोर डायरेक्ट मेथड. ते आणखीन महत्वाची किंवा मोर डायरेक्ट मेथड. मेथड म्हणजे काय आहे, पद्धत आहे की आपण त्याला मारण्याची आपण अजून दुसरी पद्धत आपण अवलंबू. परंतु बट फेल म्हणजे परंतु काय आहे, अपयश आहे असं देखील तिथे होतं. परंतु आपण त्याच्यामध्ये काय झालो आहोत, आपण फेल होत आहोत. फायनली ही अनाउन्सेड, फायनली त्याने अनाऊन्स केलं. काय अनाऊन्स केलं, ओव्हर टू समबडी विथ बेटर हिम अँड $500 टू द मॅन हू कॅन पेज दॅट द इंटरनल बेस्ट. की जो कोणी या पशुला मारेल त्या पशुला मी किती देणार आहे,
$500 जे अमेरिकन डॉलर्स आहेत ते मी तुम्हाला देणार असं त्यांनी काय केलं आहे, अनाऊन्स केलं आहे. असं त्यांनी सर्वांना सांगून टाकलेलं आहे की त्याला आता प्रचंड राग आलेला आहे, तो वैतागलेला आहे आणि तो सांगत आहे की जो बीस्ट आहे, बीस्टचा अर्थ काय आहे बघा, बीस्ट BEAST, बीस्ट म्हणजे जो पशु आहे. जो कोणी ह्या पशुला ठार मारेल त्याला मी काय देणार आहे, $500 देणार आहे असं सांगा. 500 द मॅन हू कॅन पिअर्सेस दॅट द इंटरनल बेस्ट. बघा, आणि अशा प्रकारे जो कोणी इथे एस आणि इथे काय दिलं आहे ते त्याने लाईन मारलेली. म्हणजे काय, हे इंडियन करन्सी नाही, ही बाहेरची करन्सी आहे, अमेरिकेची जी करन्सी, फ्रेंच करन्सी आहे. आणि त्यांनी म्हणून दिले 500. इथे ₹500 नाही, ते इथे $500 आहेत. $500 टू द मॅन हू कॅन प्रेस दॅट इन्फरनल बेस, की जो कोणी या पशुला मारेल त्या व्यक्तीला मी काय देणार आहे, $500 देणार आहे असं त्याने फायनली अखेर त्याने जाहीर केलेलं आहे. असं देखील आपण इथे पाहू शकतो. अशा प्रकारे बघा तिथे त्यांनी काय केले, सगळे अनाउन्समेंट केले, सगळेजण सज्ज झालेले आहेत त्याला मारण्यासाठी. आणि सगळ्यांनी आता ठरवलं आहे की आता हे काम मी करणार आहे, आता या सगळ्या गोष्टीसाठी मी जाणार आहे आणि मला ते काय करायचं आहे, आता ते मारायचंच आहे, ठार करायचंच आहे. कारण ते रात्रभर त्या गोष्टीने काय झाले होते, वैतागलेले होते, त्रासलेले होते, ते थकलेले होते आणि काही करून तो प्राणी त्यांच्या हातामध्ये येत नव्हता. आणि म्हणून त्याने काय ठरवलं की नाही, आता आपण काय करायचं आहे, अनाऊन्स करायचं आहे. फायनली अनाऊन्स, शेवटी त्याने अनाऊन्स केलं आहे की जो कोणी याला मारेल त्याला आता आपल्याला काय द्यायचं आहे, $500 मी त्याला देणार आहे. आणि या दृष्टिकोनातून प्रत्येकाने काय केलं आहे, त्याची तयारी केली आहे आणि त्याला मारण्यासाठी त्यांनी काय केलं, सज्ज झालेले आहेत आणि त्याच्यावर अटॅक करण्यासाठी केलेलं आहे. बघा दिसत आहे, ही गन टाईड टू टार्गेट द ॲनिमल, म्हणजे अशा प्रकारे त्याला गननी टार्गेट करण्याचा त्याला प्रयत्न केला त्या प्राण्याला. बट द कॅनॉन बाउन्स, इट इज रुडेड अँड सरफेस अँड व्हॅनिश इन टू द सी. आणि अशा प्रकारे त्याला ज्या गोळ्या लागत होत्या त्या त्याच्या पाठीवर कवचावर जे कठीण कवच होतं ते लागून त्याला जात होत्या, परंतु तो प्राणी काय करत होता, मरत होता. व्हॅनिश म्हणजे निघून जाणे. सरफेस त्याचा जो पृष्ठभाग आहे बघा, तर राउंडेड इन बाउन्स ऑफ इज राउंडेड अँड सरफेस अँड व्हॅनिश इन टू द सी, म्हणजे त्याला ती गोळी लागून ती निघून जाऊन तो पुन्हा त्या समुद्रामध्ये तो जात असे, म्हणजे त्याला ती गोळी लागत नसे. मग अशा प्रकारे हाच खेळ होत राहिला की ते किती इथून गोळ्या चालल्या पण तरी देखील तो त्याच्यातून निसटून जात असे आणि म्हणूनच तो त्याला लागत नाही. बाउन्स अप, जसं एखादा बॉल आपण मारला तो बाउन्स आपण भिंतीला मारला तो पुन्हा बाउन्स होतो, तो पुन्हा आपल्याकडे येतो. त्याचप्रमाणे ज्या सगळ्या गोळ्या त्याला मारत होत्या ते बाउन्स ऑफ इट्स राउंडेड अँड सरफेस, त्याच्या जो पृष्ठभागावर लागून व्हॅनिश इन टू द सी, आणि ते निघून जाऊन तो निघून जाऊन पुन्हा तो काय करत होता, त्या समुद्रामध्ये त्या पाण्यामध्ये तो जात होता. तर अशा प्रकारचं हे चित्र इथे नेहमी आपल्याला दिसत आहे की हा जो वेळ आहे तो प्रत्येक वेळेस की जो त्यांचा जो संघर्ष चालला होता, जे युद्ध चाललं होतं ते युद्ध अशा प्रकारे हे कितीतरी वेळात चालूच होतं आणि तो प्राणी काही त्यांच्या हातामध्ये येत नव्हता. Oh, Dad said the gunner, that monster must be covered with 6 inch armor plate. म्हणजे अरे बापरे, said द गुनर, म्हणजे जो गुनर आहे तो काय म्हणत आहे, दॅट द मॉन्स्टर म्हणजे जो आपला जो राक्षस आहे, मस्ट बी कवर्ड विथ 6 इंच आर्मर प्लेट, की त्याच्याकडे 6 इंचाच्या काय आहे ज्या प्लेट आहेत त्या त्याच्या शरीरावरती ज्या लावलेल्या आहेत आणि त्याच्यामुळेच त्याला काय लागत नाहीये, गोळी लागत नाही. ती गोळी लागून त्याच्या त्या पृष्ठभागाला लागून ती पुन्हा निघून जात आहे आणि तो पुन्हा त्या समुद्रामध्ये जात आहे. आणि म्हणून त्याला काय झालेलं आहे, राग आलेला आहे आणि म्हणून तो म्हणतो, ओ सेड द गनर कवर्ड विथ 6 इंचेस काय आहे इथे, आर्मर प्लेट आहे. जी आर्मर जी प्लेट त्याच्या बॉडीला ही पूर्ण कव्हर झालेली आहे आणि त्याच्यामुळे ह्याच्या गोळ्यांचा जो मारा होत आहे तो मारा त्या गोळ्याला त्याच्या शरीरावरती त्याचा काही परिणाम होत नाहीये. आणि म्हणून तो म्हणत आहे की कदाचित त्या गोळ्याचा त्याला परिणाम होत नाही, कारण त्याच्यावर काय लागलेले आहे, त्याच्या बॉडीवरती या प्लेट्स लागलेल्या आहेत आणि त्या प्लेट लागल्यामुळे त्याचा मारा होत नाहीये, असं देखील इथे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे बघा किती प्रकारचे त्याच्यावरती हल्ले होत आहेत, त्या हल्ल्याचा त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाहीये आणि तो जो मॉन्स्टर आहे तो त्यांच्या हाताला देखील येत नाही आहे. तर आपण बघा पुढे पाहणार आहोत की पुढे त्याचं काय झालं ते देखील आपण बघत आहोत.